कीर्त जगाते जी पाळण्याला धोका देऊ शकते ना तीच शुभा सुद्धा घडवू शकते, नाही का? अहो आता राजांची जयंती झाली, बरोबर ना? आम्ही राजाच्या जयंतीच्या दिवशी ओरडून ओरडून म्हणत असतो, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. पण आमच्या घरात नाही, दुसऱ्याच्या घरात, बरोबर ना? कारण आमच्यात तेवढी क्षमताच राहिली नाही हो, नाही का? आणि मी म्हणते राजाला बोलवण्याची काहीच गरज नाही, कारण आज प्रत्येक मुलाच्या शरीरातील कणाकणामध्ये शिवबाचं वास्तव्य आहे. आज गरज आहे ती फक्त आणि फक्त जिजाबाईंची. कारण तुम्ही जर संस्कार केले ना तर शिवबा घडायला वेळच लागणार नाही हो. कारण शिवबा घडवण्याच्या मागे जिजाबाईचं योगदान होतं. अरे ज्या वेळेला जिजाबाईला डोहाळे लागले ना, ज्या वेळेला जिजाबाई 7 महिन्याच्या गरोदर होत्या, तेव्हा त्यांना त्यांचे डोहाळे विचारण्यात आले, मासाहेब तुम्हाला आंबट खावंसं वाटते का? तेव्हा आईसाहेब नाही म्हणाल्या. मग तुम्हाला काही पाहावंसं वाटते का? नाही म्हणाल्या. मग तुम्हाला काहीतरी करावंसं वाटते का? तेव्हा हो म्हणाल्या. हो मला करावंसं वाटते, हातामध्ये तलवार घेऊन रणांगणावर उतरावंसं वाटते. ज्यांनी या मातीमध्ये, या भूमीमध्ये थैमान घातला आहे ना, त्यांच्या माना मला छाटाव्याच्या वाटतात. हे मला सर्व करावंसं वाटते. जिजाबाईंचे हे डोहाळे होते, आम्हाला सुद्धा डोहाळे लागतात. आंबट खावंसं वाटते, आम्ही तर माती सोडत नाही, बरोबर ना? मग आमच्या पोटे काही कोळसे खातो आम्ही, बरोबर ना? जिजाबाईंनी शिवबाला घडवलं. ओ जिजाबाई ज्या वेळेला गरोदर होत्या तेव्हा घोडसवारी करत होत्या. एक दिवस जिजाबाई घोडसवारी करत आहे, हातामध्ये तलवार आहे आणि उदरस्त शिशूशी बोलतायत, बाळ मी आज घोड दौड करत आहे, याच्या तुला वेदना होत आहेत हे मला माहिती आहे, याच्या तुला फार वेदना होत आहेत, पण बाळ मी तरी काय करू? आज जर मी जरी आराम केला ना तर उद्या तुला सुद्धा तीच सवय लागेल, तू सुद्धा आरामच करशील, बरोबर ना? आणि तुला जन्माला येऊन आराम करायचा नाहीये, तर तुला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. हे जिजाबाईचे संस्कार होते. कारण मुलगा घडतो ना, मूल घडते ना ते आईच्या उदरापासूनच घडत असते. जेव्हा मूल लहान असते तेव्हा ती मातीच असते. कुंभार मडकं घडवतो, मातीच असते ना. त्या मातीला जसा आकार कुंभार देतो ना तसा आकार ते मडकं घेत असते. त्याचं सुंदर मडकं तयार होते एका मातीचं. लहान मूल हे मातीच असते. त्या मुलाला तुम्ही जसा आकार दिसाल तसं ते मूल घडत असते. परंतु ते घडवणं फक्त आणि फक्त आमच्या या जिजाबाईच्या हाती आहे. तुम्ही जिजाबाई झालं पाहिजे, नक्कीच हे शुभ जन्माला येते, नाही का? कसा होता आमचा राजा? कसा होता आमचा राजा? अरे जगणारे ते मावडे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. अरे जगणारे ते मावडे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त आणि फक्त माझा राजा होता. फक्त आणि फक्त माझा राजा होता, नाही का? शिवनेरीवर शुभा जन्मला, हात वर करा सर्वांनी. शिवनेरीवर शुभा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. राजमावळे हाला नाही मुलांची, राजमावळे हाला नाही मुलांची. भगवान
पोराचं घडवण्यासाठी आईची बाई आईची बाई आईची बाई आईची बाई आशीर्वादो पाली आहे आशीर्वादो पाली छत्रपती नाव दैवत छत्रपती नाव दैवत छत्रपती ओ शिवबाचे भावळे आम्हाला डोल फुलवली जय जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय म्हणून आज गरज आहे ती संस्काराची नाही का तुम्हाला मुलांना घडवावं लागेल तसे मुलं घडत असतात